मध्ये आहेत का? कसल्या मीटिंग मध्ये? आता त्यांची मीटिंग झाली, मी का सांगू तुला? सरपंच फोन तुम्ही कट करताय सकाळपासून आणि ही कोण भावाने बोलते? ए तू भवानी, तू काय मला तुला काय करायचं का? तू कशाला का मला सारखं फोन करते आमच्या मीटिंग मध्ये? एक तर किती दिवसांनी माझा सुदू आलाय, सुदू. तुझा सिद्धू, तुझा कोणती असेल ती सगळा काढ, मग मी माझ्या पुढे येतो, पहिला फोन दे सरपंचाला. आता अगं तू कशाला ही का माझ्या पुढे येते? तुझ्या आली ना पुढे माझ्या, तर तुझ्या चांगल्या जिंजा उपटून अशी चांगली चमकी होईल की तुला ग. तू माझा जिंजा उपटणार होय तू? तुझ्या टाळाला केसकीची माहिती नाही मी. अगं तुला आता फुकली तर तू 40 कोस जाची रे. तू लागली माझ्या नादीला होय का? तुला दाखव काही. अगं आजपर्यंत ना तू आणि पंगा घेतला नाही माझ्याशी. तुला ना 40 फूट मी जाते का तू 80 फूट जाते ती तुला दाखवते पुढे ये भावाने तू. अगं मी म्हणून त्याला सांगितलं, हाय वळ कोणची कर तिच्यावर लग्न, मी हाय की तुझी प्रेमाची. तू बडबड कर नको, फोन दे माझ्या नवऱ्याला. अगं तेव्हा आता नाही येत. तू फोन दे पहिला आधी सरपंचाचा. तिथं नको गुलू करू. ये माझ्या समोर. तुझ्या घरी येऊन किती वेळा तरी मी चहा पिले, तुला कळलं का ग? हा मांडीवर बसून पिली असशील, माझ्या समोर बसून पी, तुला दाखवते कसं काय ते. हा तुझ्या ह्या कालीवाले तर ते वाईट लागला. ए तुला सांगून ठेव की आता तू माझ्या नवऱ्याला फोन दे, मग बघती चांगला पोटावर अक्षदा उधळला त्याच्यावर मी. अगं ठेव. का सरपंच आला? वैताग आला का? का? 3 झाडं भिजवली हा आणि गेली लाईट. मग आम्ही बोयतावलो तसंच. मग एक करा, हा सभा बोलवा, ग्रामसभेत विषय घ्या, पप्याला कामावनं काढून टाका. कुठवर सरपंचाने मेंबराने झाडे बेजवायची आणि पगार नाही झाला की बायको कशी त्याच्या अंगावर येऊ. काय त्या पप्प्याचा करता? हा ऐन टायमाला तो काय करतो, चांगली कामं करतो आणि असा दागा देतो बघा. बघा तिथे सगळंच असतं. मग जाऊ द्या, जावा घरी. हा हा आणि जेवा खावा निवांत झोपा. काय आहे? इथं ठेवलाय मोबाईल जरा. बरं का, हा तशी बायकोलाही चांगली बरं का माझी. हा आता काय करतो, जेवतो आणि शांत जरा झोपतो बरं का. हा. म्हणजे थोडासा आराम वाटेल, मग काय? पुन्हा कामाला लागू. ठेव काय. तुम्ही किती चिडचिड केली बायको पशी तरी बायको तुमची खरंच गुणाची राव. एक नंबर स्वभाव नाही आहे, ना. तुम्हाला फुलात ठेवणारी का नाही तर आमची बायको राव हाय सारखा काच्या आमच्या माग दुनिया- पाचवीला पुजल्या गेत. दोन्हीपेक्षा आपलं बरं आहे म्हणायचं. तुम्ही जावा मी बघतो लाईट आली तरी नाही आली तरी. जावा 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 जावा. अरे खाना नुसता कांदाच काय खातोय? धमके लाभाड तुझ्या नादी लागून चांगलं व्हायचं आमचं. का काय लाबाड केली? काय म्हणला तू? भाड्या मला फक्त ह्या सरपंचाची झाच्या मेंबरचे भांडणं लावायचे ते त्याच्यात मदत कर. तुला जेवाय नव्हतं डाब्याव ही वय मला जेवाय आणले फुकण्या घालतोय ना हे आम्हाला इथं जेवाय. अजून भांडणं लागल्यात का? लागल्यात का? ऍडव्हान्स मध्ये पार्टी बिळची. बाळ्या संजयला पेटावलाय पण मला वाटत ते पेटेल म्हणून. अरे भांडणं करणं त्यांचं काम हवे. अरे भांडणं म्हणलं की नाव बाळासाहेबांचं पुढे ना गुप्ती 5 फुटाची आठ ठेव, बिचवा. आठ आठ ठेव, आठ ठेव, आठ करशाल. आठ ठेव बिचवी. मला अटक होय. बाळ्या तलवारी हातेरी आठ ठेव. अरे इंटरनॅशनल डॉन तसल्या टोळ्यातनी काम केलेलं आहे मी. मी इंटरनॅशनल पुढारी त्यामुळे तुला इंटरनॅशनल डॉनची पदवी मिळणारच की. पण विषय असा आहे बाळू, कसं आहे इतका संजू मेंबरला बार भरला, इतका ती तोप कवा वाजल ह्याची मी वाट बघतोय. आई संजू मेंबरने आयुष्यात भांडणं केल्यात का? तो फक्त लाव्या करेल बाबा. आणि पळून जाणार. भांडणं करणार मला गॅरंटी. तो काय एक गोष्ट म्हणला, आणि जेव्हा जेव्हा भांडणं करेल ना तेव्हा तो मारच खाणार. तो एक गोष्ट बोललाय, पाठीवरचं वाळ बुसत्याल का जाऊ मार लागलाय म्हणला. हे बघ त्यातली जे तू सांगितलंय गौरी वहिनी अशा बाबा दे काय बरं मी हा सांगितलं. तू सांगितलं कुठं माझं काय? माझं नुकसान तू नाही रसवाने काय सांगितलं? तुझं सांभाळ. माझ्या नादाने तुझा. माझं माझं काय सांगितलं? मी काय केलं? अरे तिथं काडी लाव लाव पळत होता ना,
अशा गौरी वहिनी म्हणल्या तशा गौरी वहिनी म्हणल्या भाऊ मी कांशले ना तुला माझं नाव मध्ये घेऊ नका बांधणार बायको माझी मला घरात घेत नाही काय उद्या बाहेर वाढवले म्हणून बाळ्या तोच की मला मित्राची साथ सोडायची नाही असलं तू मग गबास माझा ऐक ही भांडण जे पेटावलंय ना का पेटावलंय माहितीये का तू मला काल काय सांगितलं रामभाऊ मी आत्महत्या करतो तुमच्याबद्दल ही अशी कुत्रे अजून जर बोलत असेल तर मी का ग बसाव पण माझा काय संबंध आहे तेव्हा ह्याच्यातला का तू कसं सांगितलं मला कुठं काल आज सुभाषरावने मला सांगितलं तुमच्या दोस्ताला लय घाण शिव्या दिल्या त्या म्हणून माझा काय संबंध आहे का? सुभाषराव तिथं होता मला का नाही म्हणलं म्हणत होतं तुझं लक्ष नव्हतं रागाच्या भारात म्हणजे बाळ्या माझी गावभर नाचक्की झाली अरे नाचिके म्हणजे तुझं डोकं स्थिर ठेवत नाही मी नव्हतं सांगत सुभाषराव तुला सांगत होतो. म्हणून त्यांना हिसका दाखवायचा त्यांच्यात पुन्हा एकदा डोकं फोडाफोडी करायची आणि मग? आणि आपण मिटवायचं मला कशाला पाडतायला काय याच्यात? तू तर पाहिजे तू तर कळीचा पावटा आहे बाळ्या बाळ्या माझ्या जिवारी लागले पण तरी बी तुला वाटत असेल ना ते पेटणार नाही संध्या 100% पेटवर 100% पेटल कारण त्याला तू सांगितलंच असं पण ती अवलाद मारामारी करू शकत नाही अरे कुणाला खपल तू गटरातला किडा आहे तू घाणीतला किडा आहे म्हणलेलं ए कोण म्हणलं असं तू म्हणला आराम भाऊला का मला तो अडचणीत आचील गाड्या पण एक ह्यातनं ही दाखवून आपण द्यायचं आमच्या जीवनाआधी लागला त्याचा कार्यक्रम संपला सरपंच या घरी बघते कसं काय आहे ती मला फसवताय वय मला तुला लावताय वय वाटच बघू नये मी बी आता कसं काय आहे ती बघते गौरीला फसवायचं एवढं सोपं नाही वहिनी अहो तेवढं सांगा की सरपंचाला माझ्या कामावून काढणार इथं ए पप्पू ते ग्रामपंचायतीची कामं ग्रामपंचायतीमध्ये बघायची इथं कशाला आला तू अहो बायको आजारी होती म्हणून दवाखान्यात घेऊन गेल तू आणि डायरेक्ट संजू मेंबरने फोनच आला तू येऊ नको कामात तुला काढून टाकतो म्हणून तुम्ही सांगा की तेवढं चाल करती पंचायतीची कामं पंचायतीमध्ये बघ इथं घरी अजिबात यायचं नाही उठ तू इथून बघतीस कसं काय आहे ते आता नुसता सांगा की तुम्ही सरपंचांना ए पप्पू उठ जा घरी तर तिथे पंचायतीची कामं घरी आणू नको जा तिकडे पंचायतीमध्ये काय बाबू कोण होती ती कोण? कोण होती ती मला फोनवर बोलवत होती अगं, कोण होती? म्हणजे काय? फोनवर बोलत अरे, होती मला माहित नाही ना का? तिच्या आडून मला बोलायला ए, अरे, बघ हे. होता इथं वर्षी घरी लग्नाला मी कुणाचा थो भरून घेतलं नाही तिला बोलायला होता वेळ मला अगं, कोण? कोण होती ती अरे, कोण नव्हती? हे फुस तिकडे जायचं त्याच्यासाठी चाललं होतं काय तुमचं तुझ्या डोक्यात फरक पडला काय? फरक पडला काय हा. पावडर सेंट ही नवीन कोट त्याच्यासाठी होय. ए, हा? बाळवाड झाली काय साडी तू? आणली का? अहो, साडी आणली का? बाई, तुला ए, साडी आणली का कधी ए, नाही आणली का बाबा. साडी हा? माझं ऐक मग- तू. मग कोण बोलते ती अगं, कोण होते ती मला बोल कोण? म्हणजे. अरे, कोण? मला- ए, कोण? कोण सांगा आधी, कोण ए, होती? कोण होती? हा? अहो, कसली बोलत मला- होती मला ती? सोड की हा? तू. अगं बाई गो मी कॉलेजची मैत्रीण सोड ना. हा, ह्याच्यासाठी ही मीटिंग अगं, डोक्या बाबा, त्यांना माहिती नाही नाही. 8 दिवसाला मीटिंग आहे का 8 दिवसाला अगं, मीटिंग आहे ऐक- का ऐक, तू माणसं 8 दिवसाला खवा- होय. ए. 8 दिवसाला अगं, तू- हा? माझं ऐक कोण तू. होती ती अहो ऐका की वहिनी कोण आहे तिथं माझ्या पुढे सोड बा, ए. पप्प्या सोड कोण तू. आले? हात आलं. कर. अहो, सरपंच नाही तसं पप्प्या, आलं घरी. हात कर. आलं तू पप्प्या. जा घरी, पळ. ए, अरे, पळ. थांब, ए, पळ थांब. पप्प्या. चल घरी हो. ए, देतला थांब, नाही ए. पाहिजे इथं. थांबला का? कोण होती ती? लोक कोण होतं ती? कोण मला नव्हते सांगायचं पडदेशी अगं, हा? कोण नव्हतं? मी नाही जपती आणि मी काय करपलेल्या भाकरी खाऊ घालती काय अगं हा? काम सगळी झाली असं लय काय सांगायचं खारी होतं. खोबरं खाऊ घालती काय ते अगं. हा? कोण आहे ती 8 दिवस झाला फोन येते तर तुम्हाला तिथंच फोन येतात ना हा? सोड फोन येते तर गौरी माझा ऐक महाराष्ट्रात माझी एकच नवरी आणि ती म्हणजे गौरी आणि माझी सगळी कीर्ती सगळ्या आसमंतात पसरलेली आहे तुला सांगतो तुझा गैरसमज झालाय तर बांधवूया मग हे गौरीची कीर्ती दाखवते आता सरपंचाला काय? कीर्ती अशी कीर्ती अरे, दाखवते नक्की. कीर्ती पण बघ, दाखवते बघ. गौरी दाखवते कीर्ती बघ हा? तू सोड मला तू सांगतोय का काय करतात सोड काय सोड. करताल तुम्ही तू हा? दाखवतो हा? हा. तिला घेऊनच यायचं सटवीला जा तुझं बघ काम धंदा. जा बाळू तुला जगाचं टेन्शन असल्यासारखा का ज्ञान गेल्यासारखा बसत असतो तू? अरे शिर्डीला खाय नाही बायकोचा फोन आलता संध्याकाळी आल्यावर जर शिर्डीला गावात नसलं तर मी हाय तुम्ही हाय कसं करायचं सांग बरं अरे ते जाऊ दे रोजच आहे काहीतरी गुड न्यूज ऐकत राहायचं दिवसभर गावात अरे तुला एक धंदे नाहीत रामभाऊ तू एक मोकार रे गावात वळूगत हिंडतो आणि आपलं काही धंदा कुणाला दुनियाला कळू द्यायचं नाही वाक्य भारी बोलला काय संजय आपलं मेंबर? धंदं कुणाला कळून द्यायचं नाही जाकली मुठसावा लाखाची बरोबर मेंबर आहे. काय म्हणता हा, काय ना? मी आता आनंदात आहे काय दाजी ए,
मेवणा आला की तोंड पडलं का बरं का मेवणा बाळू, म्हणजे काय बाळू. कोण ही खासदार आलाय काय बरं का बाळू इथं डोक्यात आमचे विचार असल्यावर तुम्ही बोलले जाऊ ऐक नका. ऐक मित्रा तू म्हणतोय तीच बरोबर आहे एखादा लाचार असतं ना त्याला चाहड नसती इज्जतीची नसती ना आबरूची नसती अरे इतकं त्या बोलले तुला ते फॅमिली सरपंचाची त्या चेअरमननी चोपला तरी निर्लज्जासारखं मला फार आनंद झाला ए जा बाबा आमचं चुकलं कोणी मारलं मला सरपंचाने आपण कसं आहे माहिती का बरं, तो पुरुष आहे मारलं मला तुम्ही महिला आहे काय अहो महिलांचा मार खाणारा कोण असतो मग अहो तुम्हाला सांगतो भाऊ अय राजी आपण बदला घेतला की डोक्याने व्यवस्थित कार्यक्रम लावला सरपंचाला तुमच्या खराट्याने धांडा बायकोने असा झाड उलटा केला दूध धुतला हो का एखाद्या भल्या माणसाला बदनाम करू नका संजू मेंबर भल्या नाही भले तुमचं आणि त्याचं काय आता खटकलं असेल पण उद्या तुम्ही एकत्र येणार आहे त्याच्यामुळं असं काय म्हणू नका की आम्ही काय त्यांना मग तुम्ही सांगितलं. कसं म्हणायचं तुम्हाला लय मारलं मग मी बी काय केलं माझं कोण म्हणलं लय मारलं जीभ जडेल बाळाचे जर तसं आम्ही कोणाला सांगितलं असलं तर तुम्हीच म्हणत होता लोक काय मारलं मग माझ्या डोक्यातच एक प्लॅन शिजला प्लॅन केला त्याला अद्दल गाढवायची म्हणलं मला जसं हाणलं होतं ना मी त्याच्या चार पट मार बसावला काय पुरावा सरपंचांना. काय पुरावा पुरावा बाळू विश्वास वाटतोय तुला आपल्याला असल्या भानगडी लाटाळ्यात अ. पडायचं मरून तिकडं कुणाचं दुखणं अंगावर भाऊ, आता आपण कोणाला हलक्यात घेत नाही बराबर कार्यक्रम लावला सरपंचाचा काय म्हणला थांबा एक मिनिट काय फोनच लय येतात कट करतो तुम्हाला कसं इंटरनॅशनल पुढारी हा बोला तुम्ही. काय काय खरं आणि काय खोटं तुमचं खरं तुम्हाला सांग माहितीसाठी सांगतो हो का सरपंच मी झाड भिजवतो मोठ्याने बोला की कर नाही त्याला डर कशाची नाही नाही मग खोटंच असेल नाही 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 खोटं नाही खरं आहे बाळू तुला ऐकू येतंय का येतंय दादा ऐकू आहे ना काय हो का सरपंच आलं मी पाणी घालत असताना झाडाला ग्रामपंचायत पशी हा आनंद वैतागलेलं होतं निबार वैतागलेलं बायकोचा सारखाच फोन येतोय बायकोचा सारखाच फोन येतोय मी म्हणलो का मी पाणी मारतोय तर लाईट गेली तेवढ्यात बसलो म्हणलं पाप्याने मी नाही कोण नाही मग काय केलं ती तेवढ्यात लाईट आली सरपंच म्हणले मी बी एक झाडाला पाणी देतो आणि टाकला मोबाईल शेजारी आणि गेलं पाण्याला द्यायला झाडांना आयला म्हणलं माझा डोक्यात कट शिजला की मग आम्ही बी काय केलं फोन डायल केला गौरी वहिनीला बाई सरपंचाचा फोन वहिनींना लावला मीच लावला आणि अगोदर सरपंच त्यांचा फोन काय उचलत नव्हतं मग मी फोन केला आणि बाईच्या आवाजात बोललो कशाला व बिचाऱ्याच्या घरी करायचा कशाला व मेंबर राव आणि मला हाताने तुम्हाला कसं वाटलं हा मग मी म्हणलं कोण बोलते तिकडून असं बारी बाईच्या आवाजात बोललो हा आणि मग तिकडून ते बोलायला लागले मी बी हसत बोललो मग पुढं पुढं म्हणजे अहो रामभाऊ इतकं बायवर बोलून बोलून तिला वाटलं की खरंच बाई बोलती मग तुम्ही सारखं ते कार्यक्रमाला जाता ना हा. लावण्यांच्या ह्याच्या काय म्हणायचं म्हणा पण अशी आग लावली व्यवस्थित आग लागली बराबर सरपंचीन बाईनं मग अशी धुतलं बघायला गेलो म्हणलं सरपंचाला न्यावं आणि कॉपी पाजून आणावं तर सरपंचीन बाईने दांडा काढून चांगलं धुतलं आता कसं दांड्यानी का खराट्यानी खराट्याने हाणलं मी बी काय करणार उद्या सकाळ मस्तपैकी हळद घेणार आणि देणार लावा वाईस म्हणजे माझं बी वाईस दुखणं कमी होईल जातो हा ही ह्याचं डोकं आहे संजूचं संजू शेठ सजू मेंबर असं नव्हतं राव करायला पाहिजे एखाद्या नवरा बायकोच्या चांगल्या संसारात मिठाचा खाडा टाकायची काय गरज आहे करावं चांगला माणूस आहे सरपंच बाळो संजू मेंबरच्या काडीमुळं सरपंचानी बायकोचा मार खाल्ला आता आपल्या रेकॉर्डिंग केलंय बाळू मी काय अहो ही अवलाद परत आपल्यावरच आणेल आणि म्हणेल मी असं म्हणलोच नाही विरोधक काड्या टाकतात आता हीच रेकॉर्डिंग आपण सरपंचाला ऐकून दाखवायचं आणि सरपंच संजूला चोपल बाळो त्यांनी जे आजपर्यंत केलंय ते थोडा वेळ आपण करायचं मग जशाच तसं काय म्हणतात काय लगा रामभाऊ मला वाटलं फक्त संजय चांडा आहे त्या संजयचा बाप निघाला तू चांडापणाच्या बाबतीत लागा असल्या तो लय चॅप्टर असतो की तुला हे काशेरीचा धक्का का पण बसला? ही मला तरी डोक्यात आलंय का असलं मोबाईल शूटिंग केलं तू त्याचं चल आता आपण मी नाही बाबा येणार. ए, हा, तुझं अरे येवं लागल नुसतं ऐकायचं कुणाला
परत मी गावभर सांगितलं ना संजयला लय मारलाय पुराव्याला नकोय बाळू देखता त्यांना चोपलेला आहे अरे पण मला कशाला असलं पाड तुला का नकोय नको मला चांड्या. नका. चल अरे पण लका. चल. अरे पण घरचा तुकडा मोडून तुझ्या हे काय मित्रा कर